आपण नॉनव्हेजचे शौकीन आहात व त्यातल्या त्यात आपल्याला घरगुती जेवणाची चव हवी असल्यास ही व्हिडिओरूपी बातमी आपल्यासाठी. सकाळून 5 दुपारून 5 ढाब्याचा पत्ता आहे जालना जळगावच्या रोड वागरोड जागीर आदिनाथ ढाबा. एक आवाज काय करते काय भेजा फ्राय या जेवणाची चव कुठेतरी मिळायला पाहिजे आणि जेवताना माणूस कुठेतरी संतुष्ट व्हायला पाहिजे. यासाठी जालना ते देवगराच्या वाघरूळपासून अवघ्या अंतरावरच इथे आदिनाथ ढाबा अर्थात प्युअर नॉनव्हेज अशी हॉटेल चालू केलेली आणि आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की व ही कल्पना त्यांना कशी सुचली. अगदी स्वस्त आणि माफक दरात घरगुती जेवण हा माणूस येणाऱ्या ग्राहकांना देत आहे हे जाणून घेणार आहोत लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून. मी प्रवीण कुमार काकडे व आपलं लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे. प्रथमतः पूर्ण नाव सांगा. मी ज्ञानेश्वर केशवराव पवार वागरोड कराड आदिनाथ ढाब्याचा मालक. ही कल्पना तुम्हाला कशी सुचली? मी धाराशिवला त्या भाग्यश्रीवर जेवायला गेलो होतो. ते पाहून मी बी इकडं चाली गेलं. इकडं म्हणलं आपल्या भागात साऱ्याला टेस्ट आपली आवडली आणि ते आमचा घरचा मसाला स्वतः बनवला आणि त्याची चव भरपूर छान. तुमचे जे तुम्ही ठेवलेले चिकन थाळी आणि मटन थाळी, चिकन थाळी आणि मटन थाळी 250 रुपयाला ते यात काय आहे काय बरोबर तुम्हाला काय मला त्याच्यात थोडंफार पैसे राहते 5-50 रुपये वाजते आम्हाला त्याच्यात थाळीमध्ये. परंतु तुम्हाला असं वाटतं की कमी पैशात का आहे ना मला गिरायकांना सेवा द्यायची हा मेन उद्देश ठेवून तुम्ही ही सेवा केली. आमच्याकडे जो माणूस जेवला ते समाधान होतो ते आम्हाला सांगतो की बाबा जेवण चांगलं आहे. त्याच्याकडलं मोठा आनंद वाटतो. आलेले जे ग्राहक आहेत देवगराजून आलेले त्यांच्यासुद्धा आपण प्रतिक्रिया इथून जाणून घेणार आहोत. तर या ठिकाणी मी जेवणासाठी आलो आहे आणि मी जळगावचा रहिवासी आणि इथलं जो काही वातावरण आहे आणि जो ढाबा आता आपला आदिनाथ ढाबा म्हणून या ठिकाणी जे चालू आहे इथे जे मालक हे सर्व आहे तर या ठिकाणी यांचं फक्त ग्राहकाचं मन कसं भरेल आणि ग्राहकाला आपण सेवा कसं देऊ शकतो आणि किंवा आपला ग्राहक या ठिकाणी पूर्ण मन भरून कसं जाईल या संबंधीचा पूर्ण कार्यक्रम ह्या आमच्या ह्या आदिनाथ ढाब्याचे जे मालक आहेत त्यांनी ते आत्तापर्यंत जोपासलेलं आहे. आणखी पुढे सुद्धा त्यांनी की अशाच पद्धतीचं ग्राहकाची सेवा करावी आणि ग्राहकाला त्या ठिकाणी त्याचं ग्राहकाचं समाधान व्हावं अशा पद्धतीने त्यांनी प्रयत्न करावं असं मी या ढाब्याच्या माध्यमातून आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी स्वतः इथं जेवायला आलेलो आहे आणि माझं सुद्धा समाधान झालेलं आहे. असं बरेच लोक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आले पाहिजेत. मी तर म्हणतो ही जालना आणि देवगराची सीमा आहे. या सीमेमध्ये हा जो एक ढाबा आहे या ढाब्यामध्ये ह्या माणसानं फक्त सेवेचा भाव ठेवलेला आहे आणि या सेवा भावाचा कार्यक्रम त्याचा जो चालू आहे त्याला अजून उन्नत प्रगती त्यांची हो अशी शुभेच्छा या माध्यमातून देतो. आणि परत मी या ठिकाणी नेहमीच मी येतो जेवतो खातो आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या माणसाला माझ्या ह्या माध्यमातून मी असं सांगू शकतो की या ढाब्याची अजून उन्नत प्रगती हो आणि अजून यांच्या 2-4 शाखा अजून महाराष्ट्रामध्ये घडो अशी सेवाभाव वृत्ती अशी असली पाहिजे असं जेवढं बोलू शकतो.